पंढरपुरामधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराला आजपासून सुरुवात झाली आहे। 73 कोटींच्या विकास आराखड्यापैकी 26 कोटी रुपयांच्या कामाला आजपासून सुरुवात होती आहे। पहिल्या टप्प्यामध्ये बाजीराव पडसाळी इथल्या मंदिराचे रूप हे पालटलं जाणार आहे। पुरातन शैलीचा विचार करून या मंदिराचा विकास केला जाणार आहे। आणि याविषयी बोलूयात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत। माऊली, काय अधिकची माहिती आहे? जीर्णोद्धाराला आजपासून सुरुवात होती आहे। बरोबर आहे, यावेळी खरं तर आजपासून जीर्णोद्धाराला सुरुवात होते। 73 कोटी रुपयाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 26 कोटी रुपयांचा जीर्णोद्धाराला सुरुवात होते, परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार समाधान आवताडे यांनी 100 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। बाजीराव पडसाळीचा आज नारळ सोडून जयनाथ महाराजांचे आज नारळ सोडलेला आहे आणि आज आसपासच्या कामाला सुरुवात झाली, जेणेकरून भाविकाला सोयी सुविधा मिळाव्यात, मंदिरातील सर्व कामाच्या व्यवस्थित व्हावं यासाठी आज जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी अगदी धन्यवाद माऊली या सगळ्या माहितीसाठी।